नाही सर, एवढीच आहे, स्क्रीनच एवढी आहे. तुम्हाला जेवढा बोर्ड दिसतो ना सर, एवढाच बोर्ड आहे. हा. तर सर मग आता आपल्याला फक्त काय द्यायचं सर, सिरियलचा पेपर 2 द्यायचा आहे. आपण मीडियम आहोत ना, जरी आपण पेपर 1 पण लावला ना सर, तर त्याची आपल्याला गरज नाही. बीएड वाल्यांना फक्त पेपर 2 पास होणं गरजेचं आहे. कारण की आपण कोणाला शिकवू शकतो 5 ते 10. काय सर, बरोबर आहे का? हा, त्याच्यामुळे पाहिलं त्यामुळे पाहिला काही गरज नाहीये पास व्हायची. पुढे पॉलिसी माहित नाही, पण सध्या जरी आपण पास झालो फर्स्ट पेपर, तरी त्याचा काही मास आपल्याला तितका फायदा नाही. त्याच्यानंतर ब्रिज कोर्स येण्याची शक्यता आहे, आणि त्याच्यानंतर आपण खाली पास शिकू शकतो असं काय चाललंय. म्हणजे सध्या नाही, आपल्याला पेपर 2 पास होणं गरजेचं आहे सर, बरं का? तर सर कसं आहे, आता ज्यांचं हे आहे आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहे, SST सोशल स्टडीज, ज्यांचे इतिहास, भूगोल, मराठी हे विषय ज्यांचं बीएड मध्ये आहे, त्यांना सिलेबस आहे. मराठी 30 मार्काला सेकंड पेपर 2 साठी. हिंदी किंवा इंग्लिश तुम्ही जे सेकंड लँग्वेज निवडलं गेले ते 30 मार्काला 30 प्रश्न. बालमानसशास्त्र 30 प्रश्न 30 मार्काला, आणि सोशल स्टडीज इतिहास, भूगोल, नागरिक या 3 विषयावरती 60 प्रश्न 60 मार्काला. आणि तुम्ही सर सायन्स मॅथला आहे, तर तुम्हाला बाकी सेम आहे. मराठी 30 मार्काला तुम्ही लँग्वेज निवडली असेल तर, हिंदी किंवा इंग्लिश 30 मार्काला 30 प्रश्न. पेडागॉजी अध्यापन शास्त्र म्हणतो आपण त्याला, बालमानसशास्त्र आणि अध्यापन, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी 30 प्रश्न 30 मार्काला. आणि तुमचं सायन्स आणि मॅथ 30 म्हणजे 60. हा पॅटर्न आहे. म्हणजे एकूण इकडं पण 150 होणार आणि इकडे पण 150 होणार. तर आता पेपर कधी आहे सर आपला? 6 सप्टेंबरला आहे, बरोबर आहे सर? हो, तारीख आता डिक्लेअर तुमची सेकंड पेपर तुमची 6 सप्टेंबरला पेपर आहे. साधारणतः आता किती दिवस आहेत? 2.5 महिने सर. 2.5 महिने, जुलै ऑगस्ट, आणि हे काही दिवस आहे तिकडला एक आठवडा, तर 2.5 महिने येतात. तर यामध्ये काय सर, लय डिटेल सिलेबस करायला आता एवढं काही सहज शक्य नाही. आपल्या सुरुवात शून्यापासून सुरुवात म्हटलं तर काय सर, येतोय आवाज? हा, लय शून्यापासून सुरुवात म्हटलं तर काही सहज शक्य नाहीये. म्हणजे सगळा सिलेबस कव्हर करणं. तर याच्यात काय स्ट्रॅटेजी आहे, समजा आपण मी पण खूप कमी काळात अभ्यास केला होता, तर याच्यात सोपं आहे. आपल्याला 2 विषयावर कमांड आणू शकतो. म्हणजे आपण फक्त मराठीचं एक पुस्तक आहे, मोरा वाळंबे यांचं. टाइम पेपर आहे 6 सप्टेंबरला. आपल्याकडे वेळ आहे 2 ते 2.5 महिने. याच्यामध्ये शॉर्ट टाइम सर स्ट्रॅटेजी अशी करता येईल. मराठी मोरा वाळंबेचं पुस्तक आहे, मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे, दोन पैकी कोणते असलं तरी चालेल. ते जर कसं आपण 1 महिना केलं व्यवस्थित, तर त्याचे 2 ते 3 रिडिंग होऊ शकतात. म्हणजे 3दा रिव्हिजन करू शकतो आपण 1 महिन्यात. 10 दिवसाचं रिव्हिजन होतं सर त्याचं. कारण की सिलेबस खूप सोपं आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दांची जाती 8, त्याच्यानंतर समास, संधी, प्रयोग, अलंकार, हे 4-5 चॅप्टर. म्हणजे सगळे जर का सोपे सगळे जर का सगळे चॅप्टर पाहिजे, 20-25 चॅप्टर आहेत. 10 दिवसांनी एक रिव्हिजन आपण 10वी पर्यंत केलेलंच आहे. त्यामुळे आपलं नाम, सर्वनाम, त्या शब्दांची जाती करण्याची गरज पडत नाही जास्त. फक्त 5 चॅप्टर मध्ये थोडे परत करा. संधी, समास, प्रयोग, विभक्ती, अलंकार, हे 5 चॅप्टर थोडस फोकस करत करायचं. बाकी तर आपल्याला आपल्या 10वी पर्यंतच्या नॉलेजवरच प्रश्न मराठीतले क्रॅक होतात. आणि जर काही एवढं केलं सर आपण मराठीच्या जर का 3 रिव्हिजन मारले सपोज त्या 1-2 महिन्यामध्ये किंवा उरलेल्या 2-2.5 महिन्यामध्ये, तर हिंदी जर का ऑप्शन असेल, इंग्लिशचं थोडं सोडून द्या. हिंदी जर का असेल तर मराठीला 3 रिव्हिजन केलं तर आपल्याला मराठीचा स्कोअर सर 25 पर्यंत जातो. माझा स्वतःचा 28 आहे. पण जरी आपण जरी केलं सर, तर तुम्ही 22 ते 23 पर्यंत सहज जातात 3 रिव्हिजन मध्ये. कोणीही जाईल, अगदी शून्यापासून सुरुवात असेल तरी पण. कारण की एकदम सोपं आहे आपण 10वी पर्यंत वाचलेलं ग्रामर. त्यामुळे मराठी आपण जर साधारणतः 22-23 स्कोर आला आपला, तर मराठीच्याच ग्रामरवरती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद सेम हिंदीचं हिंदीचं आपल्याला पुस्तक घेण्याची गरज नाही. ते करायचंच नाही आपल्याला, डायरेक्ट स्किप करायचंय. मी पण होतं, माझी हिंदी सेकंड लँग्वेज होती. मराठीच्या मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकावरती मराठीचे तुमचे 22 ते 30 प्रश्न येतील, आणि 2-3 प्रश्नच फक्त चुकतात. बाकी हिंदीचं तुम्हाला डायरेक्ट कळतं नाम कोणतं आहे, विशेष नाम आहे. हिंदीमध्ये पण ते विशेष नाम
भाववाचक नाम, दर्शक सर्वनामाचे जे प्रकार आहेत, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, ते पण हिंदीमध्ये सेमच आहेत. त्यामुळे ते मराठीच्या कामावरतीच आपण हिंदी क्रॅक करू शकतो सर. तर मराठीचं फक्त करायचं आपल्याला रिव्हिजन, हिंदीला तुम्हाला 20 मार्क येतील. आणि हे मार्क येण्याचे कारण असं सर, ग्रामर जरी आपलं परफेक्ट नाही झालं तरी पण आपल्याला 2 पेज बसायचं. पहिली लँग्वेज आपण घेतली, समजा मराठी घेतली तर मराठीला 2 पॅरेग्राफ येतील आणि हिंदीला 1 पॅरेग्राफ आणि 1 कविता दुसऱ्या लँग्वेजला. तर त्याच्यावरती 10-12 प्रश्न आहेत. मला वाटतं एक्झॅक्टली मला थोडं सांगत नाही, पण त्याच्यावरती तुमचे 10 ते 12 प्रश्न आहेत. पॅरेग्राफ पासून आपल्याला ऑटोमॅटिक आकलन होतं आणि आपण त्या प्रश्नाचे उत्तर देऊ. मग उरलेले 15-20 प्रश्न आपल्या ग्रामर मधून एकाच पुस्तकात दोन्हीची तयारी होते. त्यामुळे इथं सर 22 मार्क येऊ शकतात 1-2-2.5 महिन्यात. 3 रिव्हिजन टाकायचे आपल्याला. पुस्तकाचं नाव राहिलं मराठीसाठी मोरा वाळिंबे, मोरा वाळिंबे सरांचं आहे सर. स्टँडर्ड पुस्तक आहे, जे सगळे पुन्हा स्पर्धा परीक्षा करणारे त्यांचं घ्यायचं, किंवा मग बाळासाहेब शिंदे, हे 2. तर मराठी हिंदीचा विषय इथं संपतो सर. त्याच्यानंतर सीबीपी जे आहे, बालविकास शास्त्र आणि पेडागॉजी, बालविकास शास्त्र आणि अध्यापन शास्त्र म्हणतात. यासाठी सर आपल्याला 2 चॅनल आहेत युट्यूब वरती, जे आपण ग्रुप वरती पण एक शेअर केला आहे. तर चॅनल आहे सर सचिन अकॅडमी, सचिन अकॅडमी आणि लेट्स लर्न. सचिन अकॅडमी सचिन चौधरी सरांचा चॅनल आहे आणि लेट्स लर्न हिमांशी मॅडमचा आहे सर. तर ह्या दोन्ही चॅनलवरती आपल्याला काय करायचं सर, महामॅरेथॉन. जर का आपण युट्यूब वरती सर्च केलं सर सचिन अकॅडमी, सीडीपी बाय सचिन अकॅडमी महामॅरेथॉन, किंवा सीडीपी बाय लेट्स लर्न महामॅरेथॉन, असे जर का आपण लेक्चर सर्च केले सर, ते डायरेक्ट तुम्हाला मी वाटतं ते पाठवतो, पण तुम्हाला इंडिव्हिज्युअल जरा लागतील त्याला. 8-10 तासाचे लेक्चर आहे. ते जरी लेक्चर आपण कंटिन्यू केलं सर पाठीमागचे, तरी सीडीपी बऱ्यापैकी आपण 25-26 क्लासपर्यंत जाऊ शकतो. बरोबर. फक्त आता इथं काय करायचं, सीडीपीला महामॅरेथॉन करायचं. कारण पुस्तक काही सर्व टफ जाईल आपल्याला, कारण तो आपल्या 10वी पर्यंत केलं. ग्रॅज्युएशनच्या काळापर्यंत आपण सीडीपी अभ्यासलेला नाही, आणि आपलं बीएडला आपल्याला माहिती आहे आपल्याला होतं ते आहे ते सब्जेक्ट, पण ते काय आपण परफेक्ट करत नाही. त्यामुळे ते आपल्याला एक मोठं पुस्तक कव्हर करणं जरा सहज शक्य नाही, आणि ते आपल्याला जास्त कॉम्प्लिकेटेड बनवून त्यापेक्षा ते काहीच करायचं नाही. फक्त मराठी करायचं, त्याच्यावरती हिंदी कव्हर व्हायला सीडीपी साठी फक्त युट्यूबला तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा महामॅरेथॉनचे लेक्चर पाहिजे. लेफ्ट पण चॅनलवरची आणि सचिन अकॅडमी. लेफ्ट वरती जरी काय शक्य सगळे पाहणं, सचिन अकॅडमीवरच्या मला नक्की पाहिजे. मी फक्त एवढंच फॉलो केलं होतं, सचिन अकॅडमी सरांच्या महामॅरेथॉनचं एक लेक्चर 2 वेळेस पाहिलं होतं, तर मला 26 स्कोर आला होता. तर मी तर 15 दिवस वेळ होता सर आपल्याकडे, आपण कमी प्रिपरेशन करतो, पण आता आणखी 2-2.5 महिने तर सरांचे आणि मॅडमचे जर लेक्चर केले आणि थोडं PYQ फॉर सीडीपी म्हणून जर सर्च केलं, PYQ आणि महामॅरेथॉन केलं, तर तिथं 25 पर्यंत स्कोर येऊ शकतो. सोपं आहे, कॉमन सेन्स हा प्रकार आहे सर. PYQ पाहिल्या किंवा आपण हे तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लगेच लक्षात येईल की कॉमन सेन्सचा प्रकार आहे. मुलांना कसं शिकवलं पाहिजे, त्यांना म्हणजे सर्वसमावेशक नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते सर्वसमावेशक शिक्षण प्रणालीला प्रोत्साहन देतं. तर त्याच्यामुळे दंड वगैरे द्यायचं नाहीये, पनिशमेंट द्यायचं नाही. त्यांना आपल्याला दुसऱ्या अँगलला मोटिवेशन वगैरे प्रेरणा देऊन त्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचं शिक्षणामध्ये, इंटरेस्ट क्रिएट करायचं त्यांचा. कॉमन सेन्स आहे की आपल्याला ऑटोमॅटिकली पडतील प्रश्न. 2 वेळेस लेक्चर पाहिले याच्यात. तर आपण आता इथपर्यंत आलो, मराठी, हिंदी आणि सीडीपी फक्त लेक्चरवर, पुस्तक वगैरे काहीच नका, कारण की आपला वेळच नाही. त्यामुळे फक्त लेक्चर आणि PYQ लेक्चर आणि महामॅरेथॉन पाहिजे. तर आतापर्यंत सर आपलं प्रिपरेशन होतं 22, 20 आणि 25, 44 प्लस 5 49 69 मार्क. जरी आपले 5-7 मार्क इकडे तिकडे झाले, वरचे 9 मार्क सोडून द्या, तरी आपण 60 मार्कापर्यंत जर नक्की जातो इथपर्यंत. राहिला प्रश्न 60. इकडे पण सेम सिलेबस, इकडे सोशल स्टडीजचा 60 मार्काचा आणि इकडे सायन्स मॅथचा 60 मार्काचा. तर
सोशल स्टडीजसाठी याची पुस्तक आहे भेटत तुम्हाला एनसीआरटीचं. हे जे पुस्तक करता आलं तर पहा, युनिक अकॅडमीचं आहे, ऑनलाईन घेऊन ज्याच्यामध्ये 5वी ते 12वी पर्यंत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र म्हणजेच राज्यघटना आणि अर्थशास्त्र यांचा इम्पॉर्टंट पार्ट काढलेला आहे आणि त्याचं हे केलेलं आहे, संकलन केलेलं आहे. हे पुस्तक करता आलं तर करा आणि हे पण शक्य नाही झालं तर इथं पण पीवाय क्यूज करायचं. आणखी एक पॉईंट आहे सर, हा जो हे आहे अध्यापनशास्त्र जे आहे ते इथं 30 मार्काला 30 प्रश्न तर आहेतच, पण त्या विषयाअंतर्गत आणि विषयाअंतर्गत पण अर्धा पोर्शन म्हणजे मराठीमध्ये पॅसेजवर 10 प्रश्न आहेत, 5-7 ग्रामर उर्वरित 10 ते 15 प्रश्न. इथं 15 प्रश्न पेडाबाजीचा पार्ट असतो. मराठी कशी शिकवली, मराठा अध्यापनशास्त्रावर 15 प्रश्न येतात, हिंदीमध्ये पण 15 प्रश्न, सायन्स मॅथ्स तुमचं किंवा सोशल स्टडीजचा 7 असेल. इथं पण हे विषय कसे शिकवायचे त्याच्यावरती अर्धा पोर्शन म्हणजे 30. म्हणजे जर का सेकंड व्यवस्थित झाला महामॅरेथॉनवरनं आणि पीवायक्यू वरनं तर यात ते आपले आणखी क्वेश्चन क्रॅक होतात सायन्स मॅथ मध्ये. आणि एसएसटी मध्ये पण जो सिरीजचा पार्ट आहे पेडाबाजीचा 30% पार्ट क्लिअर होतो. फक्त आपल्याला विषयाशी संबंधित जो राहतोय सायन्सचे प्रश्न आणि मॅथचे प्रश्न ते 30 मार्काला देतो आणि इकडे पण ते 30 मार्काला फक्त ते डायरेक्ट विचारणार तुम्हाला. समजा बाबरची आणि पानिपतची लढाई कधी झाली होती, बाबर हेमूची लढाई कधी झाली होती, किंवा पहिलं मराठा युद्ध कधी झालं होतं, असे प्रश्न फक्त 30 मार्काला येतात. आणि इथं मग सायन्स मॅथचे तुम्हाला कॅल्क्युलेशन म्हणा किंवा सायन्स मधले जे पण डायजेशन सिस्टम असो, एक्सक्रिशन सिस्टम असो, पचन संस्था हे तुम्हाला 30. बाकी पेडाबाजी ह्या लेक्चर मधून समजत नाही. सीबीपी जर का स्ट्रॉंग असेल तर हे 30 मार्क ह्या आपले जे हे काय ऑप्शनल सब्जेक्ट इथले 30 मार्क यातल्या 15 30 ते 30 60 आणि यातले 30 म्हणजे 90 मार्काला सीबीपी असतं. जवळपास 90 मार्काला असतं, पण विषय म्हणून ते 30 मार्काला 30 प्रश्न येतात. बाकी याच्यामध्ये इकडे अर्धा सीबीपीच असतात त्या विषयाचे संदर्भात. त्यामुळे सीबीपीवर फोकस हे याच्यावर केला आणि सीबीपी जर आपल्याला समजलं तर बाकीचं तरी येतं. आणि विषय ज्ञान बाकी सोपं इथं तुम्हाला सांगितलं मोरावाळा वापरायचं त्यावेळेस तुमचं हिंदी आणि मराठी होतं एवढ्या मार्गाने फिलिप्स होते. 22-20 सगळीकडे जरी 20 पकडला आपण इथपर्यंत तरी 60 मार्क. आणि उरलेला जो आपला जो ऑप्शन आहे इकडे सायन्स मॅथसाठी 7 आणि इकडे एसएसटी साठी 7 याच्यामध्ये 30 मार्काचं सीबीपी आहे. ते तुम्हाला इकडे सीबीपी व्यवस्थित केल्यामुळे तुम्हाला 10-15 मार्क पडून जाते. सायन्स मॅथ जेवढं शिकवलं तेवढं सेम शिकवलं किंवा इतिहास भूगोल नागरिकचे जेवढे 30 पैकी प्रश्न सुटतील ते सुटतील. इतर पण 30 पर्यंत स्कोर आरामाने पोहोचल. तर आता आपण हा स्कोर जर का काढला इथं 20 जरी पकडले, हा तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर एवढा निश्चित येईल. आणि जरी नाही आला तरी 20 30 60 आणि 30 90 90 प्लस 100% आहे सर. त्यामुळे 2.5 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रिपरेशन होऊ शकतं. याच्यामध्ये फक्त एकच करायचं, मराठीचं मोरावाळा फॉलो करायचंय व्यवस्थित. ते केलं की तुमचं हिंदी ऑटोमॅटिकली होते. सीडीपी साठी तुम्हाला हे सीडीपी किंवा तिकडले सीडीपी सचिन अकॅडमी एवढे 2च चॅनल करायचे. त्याच्यामध्ये डायरेक्ट महामॅरेथॉन लेक्चर सर्च करायचे. 8-9 तासाचे लेक्चर आहे ते लेक्चर सर्च करायचे. तेच लेक्चर रिपीटेड पाहिजे. म्हणजे समजा 9 तासाचं लेक्चर आहे तुम्ही 2-3 वेळेस करा. आणि पीवायक्यू सीडीपी पीवायक्यू बाय सचिन अकॅडमी किंवा सीडीपी पीवायक्यू बाय लेट्स लर्न. पीवायक्यू आणि महामॅरेथॉन एवढ्या 2 गोष्टी सीडीपीचे केल्या 25 मार्क पडतील. आणि सायन्स मॅथ साठी जर का याच्या पलीकडे तुमच्या एवढ्या 3ची प्रिपरेशन झाली तर सायन्स मॅथ साठी सचिन डवळे सरांचं पुस्तक आहे ते छान आहे. त्याच्यात करता आलं मला ते कमी काळ होणार नाही झालं तर पहा सचिन डवळे सरांचे चॅप्टर करता झाले. आणि सायन्स साठी सचिन बसके सरांचं पुस्तक आहे तर त्याच्यातून तुम्ही सायन्स करू शकता आणि मॅथ सचिन डवळे सरांचं करू शकता. पण ते जरी करता नाही आलं तरी फक्त सीडीपी महामॅरेथॉनचे लेक्चर मराठीचं मोरेवाळा त्याच्यामध्ये हिंदी कव्हर होते. आणि हे जर का पीवायक्यू केले दोन्ही विषयांचे एसएसटी पीवायक्यू आणि सायन्स मॅथचे पीवायक्यू तरी आपला स्कोर सर 90 जातो. आणि आपल्याला 90चीच गरज आहे. त्यामुळे जास्त बुक्स जास्त भानगडीत पडायचंच नाही. मराठी मोरेवाळांचे आणि महामॅरेथॉन सीडीपीचे लेक्चर हिंदीसाठी काहीच करायचं नाही. आणि सायन्स मॅथसाठी सचिन जेवढं करता करा जेवढं तेवढं सायन्स साठी सचिन बसके सर करा. आणि इकडे सेक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं पुस्तक भेटतं युनिक अकॅडमीचं त्याच्यामधनं करायचं तर 90 स्कोर पर्यंत पोहोचू शकतो सर. इथपर्यंत होतं सर माझ्याकडनं
जे काय मला सांगायचं होतं ते इथपर्यंत होतं सर. आणि आणखी एक सर, वेबसाईट वरनं किंवा कुठल्याही कॅफे मधून आपल्याला पीवायक्यू भेटत असेल. पीवायक्यू आहे, जेव्हापासून सिटेट चालू झाली त्या पीवायक्यू आपल्याला एक अर्धा भेटतील. मी 2-3 सेट काढून घेतले होते, कुठूनही काढून घ्या किंवा जी सिटेटची वेबसाईट आहे त्याच्यावर भेटतं सर पीडीएफ स्वरूपात. डाउनलोड करायचे 10. आणि ज्यावेळी आपली एवढी प्रिपरेशन होईल मराठीचं मोरवाळ वाचून होईल, सीडीपीचे महामॅरेथॉन थोडे पीवायक्यू पाहून होते. सायन्स मॅथ झालं तर ठीक आहे तुमच्या सचिन ढवळे आणि सचिन बसके, नाही झालं तरी पण सीडीपीचा पाठ आहे ऑटोमॅटिक कव्हर होतो. एवढी प्रिपरेशन झाली मराठी आणि सीडीपीचे हे लेक्चर पाहून झाले, इथं पण तुमचं मराठी आणि सीडीपीचे लेक्चर हे पाहून झाले. तर हिंदी इथनं 10 प्रिंट करून घ्या त्या विषयांच्या. मराठी त्यामध्ये फर्स्ट लँग्वेज हिंदी, सेकंड लँग्वेज असावी. सीडीपी आणि एसएसटी त्याचा अकॅडमी, त्यांनी सायन्स किंवा 10 काढायच्या आणि ते सोडवायचं, टाइम लावून सोडवायचे सर. एवढे प्रिपरेशन वरच तुम्हाला 90+100 पर्यंत स्कोर यायला चालू होईल, फक्त महाभारताच्या लेक्चरवर आणि मराठीच्या मोरावळ्यांवर. आणि मोरावळ्यांवर पण भेट झालं, महाभारत झालं. वेळ पडत असेल तर याच्यासाठी स्पेशल पुस्तक मी सांगितलं होते वाचा. आणि एसएसटी साठी मी सांगितलं होते युनिक अकॅडमीचं पूर्ण संकलित केलेला पॅटर्न आहे 5वी ते 12वीचा, तो वाचू शकता. पण त्याची नाही झालं शक्य तर फक्त एवढंच मराठी मोरावळ्यांचे आणि महाभारत. तर एवढ्यावरती स्कोर येईल सर. 2-2.5 महिन्यामध्ये भरपूर वेळ आणि शिकेट पास होऊन जाऊ सर. आता बोलायचं नंतर मॅथचं म्हणताय का सर? सर मॅथचं ना आपले 5वीचे पुस्तक घ्यायचे नाही सर. एक सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे अंक नाईक म्हणून. हा सर, इतका वेळ घालून नका सर. सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडं सोपं, तुम्हाला ते अवघड गेलं तर एक पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे, किंवा त्याला एक ऑप्शन म्हणून हे सतीश वशे सरांचं बी आहे फास्ट ट्रॅक मॅथ. त्या तिन्ही कोणतंही पुस्तक तुम्ही कोणाकडे तरी पहा किंवा तिथं दुकानात गेल्यानंतर पण पहा, तुम्हाला कोणतं कम्फर्टेबल वाटतं कोणतंही चेक करा सर. 32 चॅप्टर एवढेच करायचे मॅथ मध्ये. हा मग कारण की 5वी जावे म्हणलं सर भरपूर होईल तेवढं करून द्या म्हणत नाही. एकच पुस्तक करायचं, सचिन ढवळे सरांचं करा किंवा पंढरीनाथ राणे सरांचं करा किंवा मग ते सतीश वशे सरांचं करा. हा पंढरीनाथ राणे, हा त्यांचं एक पुस्तक आहे सर, किंवा मग सचिन ढवळे सरांचं. सगळ्यात भारी हे सचिन ढवळे सर. थोडं अवघड वाटेल सर पण ते सचिन ढवळे सरांचं आहे. हा सर, नाही 5वी पासून 10वी पर्यंत सिलेबस घेतो सर. पण तो ऑल इन्क्लूड आहे सर. सचिन ढवळे सरांचं खेळणार सर तेवढ्या सगळ्यात कव्हर करतो, हे पण पुस्तक कव्हर करतो. पण 12वी पर्यंत सिलेबस नाही सर, 10वी पर्यंत सिलेबस. हा शेकडेवाली ना पाठवता तुमचा दाता एक सामायिक समीकरण आहे इक्वेशन सर, X+Y वाले हे सगळे चॅप्टर आहेत सर. त्यामध्ये काळकामेघ पुन्हा तो आपला व्हायचा आंतरकाळ, नळ टाकीचे उदाहरण येतात. या 3 नळ चालू करायचं एवढं ते सर मॅथसाठी. आणि सायन्स साठी सचिन बसके सरांचं एकच पुस्तक करा. आणि सर काहीच महिने झालं तर बिनधास्त फक्त मराठीसाठी मोरावाळ्यांबे हे परफेक्ट करा. एकदम तुम्हाला 4-5 तेवढ्या मराठीसाठी मोरावाळ्यांबेची रिव्हिजन मारा किंवा बाळासाहेब मारा सर. हे तुमच्या 2 विषयाचा स्कोअर डिसाईड करतोय. तुम्हाला हा मोरावाळ्यांबे सर इथे घेऊन जाते सर. तुम्हाला 25 माझा स्वतः तर 28 आला, पण मी जरा जास्त दिवसापासून करतो त्याच्यामुळे जास्त आला. पण 25 पर्यंत इथं घेऊन जाते सर. आणि 25 पर्यंत तिथं तुम्हाला 50 करून देईल एकच पुस्तक. मोरावाळ्यांबे किंवा बाळासाहेब शिंदे हे जास्त वेळेस करा. इथं आपला स्ट्रॉंग झोन बनवून टाकायचा सर. इथं 50 मार्क. आणि स्टील तुमचे महामॅरेथॉन इथून सांगितलं ना सर, एक 10 तासाचं मॅरेथॉन आहे, महामॅरेथॉन आहे. ते तुम्ही 2-3 वेळेस पहा. सचिन सरांचं एक मॅरेथॉन 2-3 वेळेस पहा आणि मॅरेथॉन 2-3 वेळेस पहा महामॅरेथॉन. तुम्हाला ते 25 मार्क प्रश्न घेऊन जातील जवळपास. म्हणजे इथंच आपण सर त्या एक पुस्तकामध्ये महामॅरेथॉन मध्ये आपण 75 मार्काची लढाई आणि राईट जो 60 मार्काचा जो आपला ऑप्शनल राहतोय हे पुस्तक तुमच्या जरी मारले सर 60 पैकी 15 तरी बरोबर आहे.
बोला ना सर. लँग्वेज सगळे बायलँग्वेज असतात. इकडले पण समजा आमचे इतिहास भूगोल नागरिकांचे पण आणि तुमचे पण सर नाही बायलँग्वेज असतं म्हणजे दोन्ही भाषेत असतात इंग्लिश प्लस हिंदी. हिंदी असेल मराठी नाही. इंग्लिश आणि हिंदीमध्ये कसं सर इंग्लिश हिंदी एकदा चेक करून घ्या सर किंवा पाठवतो किंवा क्वेश्चन पेपर पाठवतो. पण शक्यतो याच्यामध्ये कसं सर इंग्लिश हिंदीमध्ये येतो बायलँग्वेज. याचं ना सर याचं जो स्पेशल आहे ना आपले सर ऑप्शनल याचा जास्त लोडच घेऊ नका सर सायन्स मॅथचा. याच्यामध्ये 30 मार्काचं सीबीपीच असतं म्हणजे हे जे महामॅरेथॉन तुम्ही कराल ना सर सचिन अकॅडमीवरनं याच्यात 30 मार्काचं सीबीपी विचारलं जातं म्हणजे मुलांना तुम्ही समजा गणित शिकवताना कोणती पद्धत वापराल असे असे प्रश्न असतात. मात्र मॅम आवाज येतो की तुम्हाला? हा मॅम आता अर्ध लेक्चर कंटिन्यू झालाय तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो पण परत एकदा रिपीट पण करतो. हा सर बोला लाईट सर बोलायला. सर आता मी हा ते सर मी काय झालं होतं मी सर फक्त एक दोनच पीवाय क्यू काढलं होतं सर मी जे आहे ते पाठवतो तुम्हाला. पण वेबसाईट आहे सर वेबसाईट टाकली ना आपण तिथे त्यांच्याकडे पीवाय क्यू निघतात सर 8 पीवाय क्यू फक्त डाउनलोड करायचं आपल्याला आणि डाउनलोड करून मार्क द्यायचं सर 10 पीवाय क्यू पण पीवाय क्यू कधी सोडायचे सर जेव्हा आपण मोरावाळ्यांकडे तुमचं प्रिपरेशन आता सगळ्यात सुरुवात मोरावाळ्यांचं पुस्तक घ्या सर. आपली कमांड आहे 10वी पर्यंत नाम सर्वनाम तिला हे सगळं चॅप्टर येतो उभय शब्द काय आणि त्याच्यानंतर 5 चॅप्टर अवघड आहे समाज संधी आणि अलंकार हे सगळे चॅप्टर 4-5 ते फोकस करा बाकी तुम्हाला ऑटोमॅटिक येईल. सीडीपी मॅरेथॉन वरून करा आणि हिंदी मराठी केल्यामुळेच हिंदी मधले आपले क्वेश्चन पण रिटर्न होते. मग एवढं जरी प्रिपरेशन झालं सर 3 विषयांचं आपल्याला इकडं 3 किंवा हे 3 तर यातून जो ऑप्शनल आहे सायन्स मॅथ त्याचं काही जास्त बर्डन घेऊ नका. याच्यानंतर तुम्ही पीवाय घेतल्या तरी पण सर तुमचा 90+ स्कोर यायला स्टार्ट होईल. हे जरी तुम्ही तुक्के जरी मारले 60 पैकी जसे तुक्के जरी मारले समजा आपल्याला काही बेसिक मॅथ येतच असतं सर तर आपला 90+ स्कोर यायला चालू होईल. माझ्याकडे नाही अवेलेबल सर पण मी तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो सर नगरचा नक्षत्र शॉप आहे ते तुम्हाला करेल सर ते पुस्तक हवे ते म्हणजे बाय पोस्ट येईल तुम्हाला त्याचा पोस्टचा चार्ज पण लागत नाही विथ डिस्काउंट 30% 25% डिस्काउंट होईल. तुम्हाला जे पुस्तक लागतं त्यांना त्या नंबरवर सांगायचं सर ते तुम्हाला घर पोहोच करतील सर हे पुस्तकं. सर पुस्तकं जास्त घेऊच नका सर फक्त आता 3 पुस्तकं घ्या. मग तुम्ही पण ऐका मराठीसाठी आता जे विषय आहेत ऑप्शन आपले सगळे पुस्तकं घ्यायचे नाही हिंदी साठी काहीच नका करतो. सर तुम्ही इंग्लिश घेतलाय का सर ऑप्शनल सब्जेक्ट आपलं लँग्वेज मॅम तुम्ही काय घेतलंय लँग्वेज माधुरी मॅम मॅम ऐकत लाड सर तुमची कोणती लँग्वेज लाड सर आवाज येत नाही लँग्वेज कोणतं सर तुम्ही कोणत्या निवडल्या? बरं 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 मराठी आणि हिंदी तुमची का सेकंड लँग्वेज इंग्लिश निवडली सर? हा मग काय अडचण नाही सर आपलं मी जे सांगितलं एवढीच प्रिपरेशन करायचं सर मराठी बरोबर करायचंय आणि एवढे व्हिडिओ पाहायचे या एक महिन्यातच करू शकता सर एवढा एवढा तुमचा स्कोर आहे. हिंदीसाठी स्पेशल काहीच करायचं नाही मराठीचं जेव्हा हिंदी 20 निघते 20+ निघते आणि या सीडीपीच्या हे लेक्चर पाहिल्यामुळे इथं 30 प्रश्न तुमचे ऑटोमॅटिक बनवतात मॅथ सायन्स असो तुमचं किंवा SST असो याच्यामध्ये ह्याच प्रश्न सीडीपीचा जो आजच्या पंचायतचा पार्ट असतो तो याच्यामध्ये अर्धा असतो त्यामुळे मग 30 मार्क यायला स्टार्ट होतो. फक्त तुम्ही मराठी आणि एवढे लेक्चर जरी केले सर तरी आपण 90 पर्यंत जातो म्हणजे इथं मराठी इथं 20 इथं 20 इथं 20 आणि इथं 30 मार्क यायला स्टार्ट होते. यापेक्षा जास्त करायचं नाही सर कमी खर्चात जास्त उत्पन्न करायचं आपल्याला जास्त केलं ना सर आपण गोंधळून जाऊ. मी पण खूप कमी प्रिपेअर केलं होतं मग जर का नाही झालं नाही यावेळेस तर पुढच्या वेळेस आपण घेऊ पण 100% होणार सर फक्त
मोरा वाळिंबे एवढं जबरदस्त करा, इथं आपला 30 पैकी 25 प्लस स्कोर निघलाच पाहिजे. इथं 25 प्लस निघला तरच आपला हिंदी 20 प्लस निघतो. 5 मार्क कारण की सगळेच नाही मराठीचं ग्रामर हिंदी सारखं एक 5 मार्काचा फाटला बसेल, पण इथं 25 निघला तर इथं 20 निघेल, 45 झाला. सीडीपी मध्ये एवढं आपल्याला 25 पर्यंत पडतो, पण जरी 20 जरी झाला आपण तरी 45 प्लस 20 65 आणि उरलेले जे 25 प्रश्न आहेत ते इथून ऑटोमॅटिक कव्हर असतात. सायन्स मॅथ त्याच्यामध्ये सीपीचा पार्ट 30 मार्काचा असतो आणि बाकी जरी मारले तरी आपल्याला 25 पडतात. तर त्यामुळे मेन फोकस ते 2-3 महामॅरेथॉन आणि मोरा वाळा बस एवढंच करा. आणि त्याच्यानंतर वेळ उरत असेल तर मॅथ तुम्हाला सांगितलं पण सचिन सरांचं सायन्स सचिन बसके सरांचं करा. म्हणजे एसएसटी वाले त्यांनी जे आपलं ते युनिक अकॅडमीचं ते युनिक अकॅडमीचं एक पुस्तक घ्यायचं 5 ते 12 पर्यंत दिलेलं पण आपल्याला 5 ते 10 पर्यंत लागते तेवढे टॉपिक करायचे. त्याच्यामध्ये सगळे नागरिक आणि अर्थशास्त्र. मग आणखी काय सर काय वाटतंय आणखी थांबायचं? जास्त पुस्तकं खरेदी नका करू सर, करायचं असलं या गोष्टी वाया जाणार नाही सर. आता पुस्तक नाही सर, एक मोरा वाळीचं मागून घ्या आणि सायन्स मॅथचे तुम्ही मागून घ्या किंवा नाही मागितले तरी चालते, पण जरी घेतले तरी काही हरकत नाही सर, कारण की टेटला पण हे उपयोग येणार आहेत सर. म्हणजे फक्त मोरा वाळी वापरायचं हे तर युट्यूब वरून करायचं सर आपल्याला सीडीपी. आणि मग हे सायन्स मॅथचे वापरायचं तर युज करायचं असेल तर मागवा, नसलं नाही यावेळेस जरी नाही मागितलं तरी चालतील आणि मागितलं तरी पण वेस्ट नाही जाणार. हे पुढे आपल्याला टेट चालू हे लागतंय सर सगळं मटेरियल. आणि आणखी मग सर तुम्हाला आणखी याच्याबद्दल तुमच्या स्ट्रॅटेजी आणखी एक दोन वाटलं स्ट्रॅटेजीचं नाही युट्यूबवर व्हिडिओ पाहून घ्या, कोणी माझ्यापेक्षा वेगळे सांगत असेल तर पुढे चेक करा. पण मी तर केलंय ना, आपण सगळे सोबत आहे, मला माहिती आहे आपण काय करू शकतो. पण हे बेस्ट आहे मला जे वाटतंय. चालेल सर, मग थांबायचं का? करा प्रिपरेशन. चला मग सर, बेस्ट ऑफ लक. बाय बाय. चला सर, हो येते.